नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MR टोपले एज्युकेशन चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण ग्रामसेवकचा कृषी घटक, त्याच्यामधला कृषी मूलतत्वे, त्याच्यामध्ये भाग 7वा बघणार आहे आणि कोणता टॉपिक रासायनिक खते। आता वनस्पतींची निकोप वाढ आणि भरघोस उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या एक किंवा एकाहून जास्त पीक पोषक द्रव्यांचा पुरवठा भरपूर प्रमाणात तसेच गतिमान पद्धतीने करण्यासाठी ज्या पदार्थांचा वापर केला जातो त्यांना रासायनिक खते असे म्हटले जातं। वनस्पतीच्या लवकर वाढीसाठी आणि जास्त उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एक किंवा एकाहून जास्त पीक पोषक द्रव्यांचा भरपूर प्रमाणात तसेच गतिमान पद्धतीने पदार्थांचा जो वापर केला जातो त्यांना रासायनिक खते असं म्हटलं जातं। आता खतांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे बघूया। त्याच्यामध्ये पहिलं एकेरी खते। मुख्य पीक पोषक अन्नद्रव्ये, नत्र, स्फुरद, पालाश पुरवठा खतांना एकेरी खते असे म्हणतात। या एकेरी खतांच्या माध्यमातून अपेक्षित असणाऱ्या अन्नद्रव्ये आणि त्यांची मात्रा पूर्णपणे भागवणे सहज शक्य होते। म्हणजे ज्या खतामध्ये नत्र किंवा स्फुरद किंवा पालाश याच्यापैकी एकच मुख्य अन्नद्रव्ये जर खतांपासून वनस्पतींना जर भेटत असेल तर त्यांना म्हटलं जातं, त्यांना एकेरी खत असं म्हटलं जातं। त्याच्यामध्ये आणखी प्रकार दिलेले आहेत। नत्रयुक्त एकेरी खते, फक्त नत्राचाच पुरवठा करणारे। ज्या एकेरी रासायनिक खतामधून नत्राचा पुरवठा केला जातो त्यांना नत्रयुक्त एकेरी खते असे म्हणतात। फक्त नत्राचाच पुरवठा केला जातो, बाकीच्या खताचा नाही, स्फुरदचा नाही का पालाशचा नाही, फक्त ज्या खतापासून फक्त नत्राचाच पुरवठा केला जातो त्यांना नत्रयुक्त एकेरी खते म्हणतात। याच्यामध्ये उदाहरणावरून युरिया, त्याच्यानंतर अमोनियम सल्फेट हे त्याचे दोन उदाहरण आहेत। उदाहरण लक्षात ठेवा। नत्रयुक्त एकेरी खते, एकेरी खतामध्ये पहिला प्रकार नत्रयुक्त एकेरी खते। त्याच्यामध्ये नत्रयुक्त एकेरी खताचे उदाहरण युरिया आणि अमोनियम सल्फेट। त्याच्यानंतर स्फुरदयुक्त एकेरी खते, ज्या एकेरी रासायनिक खतामधून स्फुरदचा पुरवठा केला जातो त्यांना स्फुरदयुक्त एकेरी खते। फक्त स्फुरदचाच पुरवठा केला जातो वनस्पतींना, त्यांना स्फुरदयुक्त एकेरी खते। याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट SSP, त्याच्यानंतर डबल सुपर फॉस्फेट DSP असे याचे उदाहरण आहेत कशाचे, सुपरयुक्त एकेरी खताचे। त्याच्यानंतर तिसरा प्रकार, एकेरी खतामधचा तिसरा प्रकार पालाशयुक्त एकेरी खते। या एकेरी रासायनिक खतामधून पालाशचा पुरवठा केला जातो। कशाचा? फक्त पालाशचाच पुरवठा केला जातो, त्यांना पालाशयुक्त एकेरी खते असे म्हणतात। याच्यामध्ये म्युरेट ऑफ पोटॅश MOP म्हटलं जातं, सल्फेट ऑफ पोटॅश SOP म्हटलं जातं, असे त्याचे उदाहरण आहेत। फक्त उदाहरणं लक्षात ठेवा, उदाहरणं वगैरे जास्त विचारले जातात आणि डेफिनेशन। त्याच्यानंतर संयुक्त खते। खतांचा दुसरा प्रकार कोणते? संयुक्त खते। एकापेक्षा अधिक प्रमुख अन्नद्रव्ये, नत्र, स्फुरद, पालाश असलेली व रासायनिक प्रक्रियामधून तयार केलेल्या खतांना संयुक्त खते असे म्हणतात। आता एकेरी खते म्हणजे त्याच्यामध्ये नत्र किंवा स्फुरद किंवा पालाश हे एकच कोणतं तरी अन्नद्रव्य वनस्पतींना ज्या खतापासून पुरवलं जात होतं त्यांना एकेरी खतं म्हटलं जातं। तर यांना नत्र, स्फुरद, पालाश असं तिन्ही जे खते अन्नद्रव्ये वनस्पतींना पुरवले जातात त्यांना संयुक्त खते असे म्हणतात। ज्या खतामध्ये दोन प्रमुख अन्न घटक असतात त्यांना अपूर्ण संयुक्त खते असे म्हणतात। म्हणजे
नत्र आणि स्फुरद हे दोनच जर काही अन्नद्रव्य जर पुरवत असतील, हे दोनच अन्नद्रव्य जर पुरवत असतील तर त्यांना अपूर्ण खते असं म्हटलं जातं. आणि ज्या खतामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश ही तिन्ही प्रमुख अन्नद्रव्ये असतात त्यांना पूर्ण संयुक्त खते असे म्हणतात. ज्या खतामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हे तिन्ही अन्नद्रव्ये राहत असतील त्यांना पूर्ण संयुक्त खते असे म्हणतात. याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. याचे काय उदाहरण दिलेले आहे संयुक्त खताचे. डाय अमोनियम फॉस्फेट, त्याच्यानंतर अमोनियम फॉस्फेट असे त्याचे उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर द्रवरूप खते. खतात नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर अन्नद्रव्ये पुरवणारे घटक द्रव्य स्वरूपात असतात त्यांना द्रवरूप खते असे म्हणतात. म्हणजे लिक्विड रूपामध्ये जे खतं वगैरे असतात त्यांना द्रवरूप खते असे म्हटलं जातं. याच्यामध्ये 19-19-19, त्याच्यानंतर 12-61-00, त्याच्यानंतर 0-52-34 हे द्रवरूप खते आहेत. त्याच्यानंतर रासायनिक खते, मिश्र खते. त्याच्यामध्ये निरनिराळ्या रासायनिक खतांच्या भौतिक मिश्रणास मिश्र खते असे म्हणतात. भौतिक मिश्रणास म्हणजे दोन खते घ्यायची आणि ते आपण हाताने वगैरे मिसळवायची, म्हणजे ते कोणते मिश्र खते. संयुक्त खते हे फॅक्टरीमध्ये बनवतानाच त्याच्यामध्ये दोन काय अन्नद्रव्ये असतात आणि हे आपण हाताने मिसळवायचे मिश्र खते असतात. संयुक्त खताप्रमाणे मिश्र खतामधून देखील 2 किंवा अधिक अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो, परंतु ही खते तयार करण्याची पद्धत मात्र संयुक्त खताहून भिन्न आहे. वेगवेगळ्या एकेरी खते काही विशिष्ट प्रमाणात हाताने अथवा खतांच्या सहाय्याने एकमेकात एकजीव मिसळून मिश्र खते बनवली जातात. याचे उदाहरण 18-15-10, 10-20-20, 20-20-00 असे हे याचे मिश्र खताचे उदाहरण आहेत. त्याच्यानंतर आवरणयुक्त खते. पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात, नियमित आणि बराचसा काळ होत राहावा यासाठी दाणेदार खतांवर काही वेष्टित केलं जातं. यामुळे खतांना बियांशी संपर्क आला तरी बियांना इजा पोहोचत नाही. पिकांना होणारा जादा पुरवठा टाळता येतो. म्हणजे आवरणयुक्त खते म्हणजे काय, त्यांना वरती आवरण असतं आणि हे वनस्पतींना हळूहळू काय अन्नद्रव्ये पुरवले जातात. त्याच्यामध्ये सल्फर कोटेड युरिया, त्याच्यानंतर म्युरेट ऑफ पोटॅश हे काय, हे कशाचे, आवरणयुक्त खताचे हे उदाहरणे आहेत. त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरवणारी खते. सूक्ष्म अन्नद्रव्ये विशेषतः बोरान, तांबे, मंगल, जस्त आणि मॉलिब्डेनम असणारी खते अनुक्रमे बोरॉक्स पावडर, कॉपर सल्फेट, मॅग्नीज सल्फेट, झिंक सल्फेट, अमोनियम काय मॉलिब्डेनम, त्याच्यानंतर ह्या बाजारात उपलब्ध आहेत. सूक्ष्म अन्नद्रव्ये कोणकोणते आहेत तर बोरॉक्स पावडर, कॉपर सल्फेट, मॅग्नीज सल्फेट, झिंक सल्फेट, अमोनियम मॉलिब्डेनम हे बाजारात काय उपलब्ध आहेत सूक्ष्म अन्नद्रव्ये. त्याच्यानंतर नत्रयुक्त खते हे विचारलं जातं. म्हणजे सोडियम नायट्रेटमध्ये नत्राचं प्रमाण किती असतं 16%. त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेटचं नत्राचं प्रमाण किती असते 15.5%. पोटॅशियम नायट्रेटचे नत्राचं प्रमाण किती असते 13% आणि पालाचं प्रमाण किती असते 46%. त्याच्यानंतर अमोनियम खते. अमोनियम खते म्हणजे पहिलं अमोनियम सल्फेट, त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण किती असतं 20.6%. त्याच्यानंतर सल्फरचं प्रमाण 24% असतं. त्याच्यानंतर अमोनियम क्लोराईड्स, त्याच्यात नत्राचं प्रमाण 24 ते 26% पर्यंत असतं. अमोनियम क्लोराईडमध्ये किती नत्राचं प्रमाण 24 ते 26% पर्यंत असतं. त्याच्यानंतर अमाइड खते. युरिया नत्राचं प्रमाण किती असतं 46%. त्याच्यानंतर कॅल्शियम सायनाइड याचं नत्राचं प्रमाण किती असतं 21%.
नत्र आणि अमोनियम खते. अमोनियम नायट्रेट नत्राचं प्रमाण 33 ते 55%. अमोनियम सल्फेट नायट्रेट याच्यामध्ये नत्राचं प्रमाण 26% आणि सल्फरचं प्रमाण 15%. कॅल्शियम अमोनियम नायट्रेट याला किसान खाद असं म्हटलं जातं. नत्राचं प्रमाण 25% आणि कॅल्शियमचे प्रमाण 8%. हे किसान खाद हे लक्षात ठेवा, नत्राचं प्रमाण 25%. स्फुरद खते पाण्यात विरघळणारी खते. त्याच्यामध्ये पहिलं SSP सिंगल सुपर फॉस्फेट 16 ते 18% स्फुरद असतं, 19% कॅल्शियम असतं आणि 12% सल्फर असतं. DSP 32% स्फुरद असतं. TSP 46 ते 48% स्फुरद असतं. त्याच्यानंतर DAP 46% स्फुरद आणि 18% नत्र असतं. MAP 48% स्फुरद आणि 12% नत्र असतं. त्याच्यानंतर नायट्रेटमध्ये विरघळणारी आणि पाण्यामध्ये न विरघळणारी खते. स्फुरदचा दुसरा प्रकार काय, सायट्रेटमध्ये विरघळणारी आणि पाण्यात न विरघळणारी. त्याच्यामध्ये पहिलं डायकॅल्शियम फॉस्फेट 33 ते 40% स्फुरद असतं. त्याच्यानंतर स्लॅग 14 ते 18% स्फुरद असतं. त्याच्यानंतर तिसरं सायट्रेट आणि पाण्यात न विरघळणारी. सायट्रेटमध्येही आणि पाण्यातही न विरघळणारी काय स्फुरद खते. त्याच्यामध्ये रॉक फॉस्फेट किती टक्के स्फुरद असतं, 20 ते 40% स्फुरद असतं. त्याच्यानंतर पालास खते MOP 60% पालास असतं, 60% पालास लक्षात ठेवा. पोटॅशियम सल्फेट 44% स्फुरद आणि 13% नत्र असतं.